नमस्कार. आजचा विषय शून्यातून साम्राज्य. शिवाजी महाराजांकडून प्रत्येक उद्योजकाने शिकायलाच हव्यात अशा 8 गोष्टी. तुमचा बिझनेस चालू आहे, पण मनात एकच प्रश्न आहे का? कॅश फ्लो कमी, क्लायंट पैसे उशिरा देतात, टीम स्टॅबल नाही, डिसिशन घेताना भीती वाटते, आणि कधी कधी असं वाटतं, मी सुरुवात केलीच का? पण हाच प्रवास एका महान नेत्यानेही अनुभवला होता. छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांकडून सुरुवातीला काय होतं? मोठी सेना नाही, पैसा नाही, तयार राज्य नाही, पण एक गोष्ट होती: स्पष्ट दृष्टी आणि निर्णय घेण्याची हिंमत. ते वाट पाहत बसले नाहीत, त्यांनी सुरुवात केली. आज तुम्ही काय करता? थोडे पैसे आले की सुरू करतो, मार्केट स्टेबल झालं की करतो. पण सत्य काय आहे? परफेक्ट टाइम कधीच येत नाही. ऍक्शन घेतला की क्लॅरिटी येते. शिवाजी महाराज कधीही ब्लाइंड डिसिशन घेत नव्हते. शत्रूची ताकद, कमकुवत बाजू, योग्य वेळ, बहिर्जी नाईक सारखी इंटेलिजन्स सिस्टम. आजच्या बिझनेसमध्ये मार्केट समजून घ्या, कॉम्पिटिटर अनालाइज करा, पोझिशनिंग क्लिअर ठेवा, रिॲक्शन नाही, स्ट्रॅटेजी करा. तुम्ही खूप मेहनत करता, पण प्रश्न आहे, योग्य दिशेने करता का? शिवाजी महाराजांनी गनिमी कावा वापरला. कमी संसाधन, मोठा परिणाम. तुमच्या बिझनेसमध्ये ऑटोमेशन करा, हाय व्हॅल्यू काम करा, अननेसेसरी काम कमी करा. टीम तुमचं ऐकत नाही, ते तुमच्याकडे बघतं. तुम्ही पॅनिक झालात तर टीम पॅनिक, तुम्ही शांत राहिलात टीम स्टेबल. लीडरशिप म्हणजे एक्झाम्पल. पहिलं नुकसान, पहिलं रिजेक्शन दुखतं ना? पण लक्षात ठेवा, फेल्युअर इज इक्वल टू फीडबॅक. शिवाजी महाराज सुद्धा हरले, पण थांबले नाही. बिझनेस करायचं म्हणजे सॅक्रिफाईस करावाच लागतो. कम्फर्ट कमी, रेस्पॉन्सिबिलिटी जास्त. क्वेश्चन एकच आहे: तुम्ही सिरियस आहात का? फक्त इंटरेस्टेड? बिझनेस एकट्याने वाढत नाही. क्लायंट्स, टीम्स, पार्टनर्स. ट्रस्ट बिल्ड केलं तर ग्रोथ ऑटोमॅटिक होते. बहुतेक बिझनेस का फेल होतात? ते शिकत नाहीत. सेम मिस्टेक इज इक्वल टू सेम रिझल्ट. स्मार्ट एंटरप्रेनर काय करतो? रिफ्लेक्ट करतो, इम्प्रूव्ह करतो, रिपीट करतो. शिवाजी महाराजांनी काय केलं? सिस्टम बिल्ड केला, कल्चर बिल्ड केलं, ट्रस्ट बिल्ड केला. म्हणूनच स्वराज्य टिकून राहिलं. तुमचा बिझनेस मोठा होणार की नाही हे रिसोर्सेस ठरवत नाहीत, तुमचं डिसिशन ठरवतं. धन्यवाद.